किंवा बिनपगारी फुलेधिकारी दंगल पेटले की चालली घरी. आता आम्हाला समजलं इथं आमची जिरलेली आहे पूर्ण. आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. आज आपण जाणार आहे माऊली कॉलेज शेगावला आणि सकाळचे 3:57 झालेले आहेत आणि आपण एवढं सकाळी जाणार आहे माऊली कॉलेज शेगावला. माऊली कॉलेज शेगावला रोजगार मिळावा, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि एवढ्या सकाळी सकाळी आपले मित्र भोजात एकदम लाडू खात आहेत. सकाळी 4 वाजताची नवजीवन पकडलेली आहे आणि आपल्यासोबत आपले 2 मित्र पण आहे. जय वानखडे आपल्याला इंटरव्ह्यू बद्दल थोडी इन्फॉर्मेशन सांगत आहे. दुसऱ्या देशात बी पाठवते, दुसऱ्या इन्सेंटिव्ह जास्त राहते. इन्सेंटिव्ह भेटते त्याचा. अबे हो, जर्मनी जापान मध्ये जास्त इंटरव्ह्यू भेटते त्याचा, म्हणजे इन्सेंटिव्ह जास्त भेटते. हो का. शेगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि शेगाव रेल्वे स्टेशनचा सकाळचा व्ह्यू. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपण आणि आपल्या 2 मित्रांनी नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपण आता मंदिराकडे जात आहे, कारण आपल्याला कॉलेजला जायला थोडा वेळ आहे. नगरी शेगाव मध्ये सकाळी सकाळी किती स्वच्छ आणि सुंदर वातावरण आहे. संतनगरी शेगावचं सकाळचं दृश्य. संतनगरी शेगाव मध्ये सकाळी सकाळी एवढी काही गर्दी नाहीये. आपण दर्शनासाठी जात आहे. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण बाहेर आलो आहे. तर इकडे प्रगतीची तयारी पण चालू आहे. तेवढ्यातच आपले कॉलेजचे मित्र पण भेटले. आपल्या क्लासमधले पोरं पण भेटलेले आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. एकदम कुठे आले नमस्कार. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण कॉलेजकडे निघालो आहे. हम लोग का भाग कब बदलेगा रे माधव? बदलेगा विनोद भाई. माऊली कॉलेजला पोहोचलेलो आहे आणि माऊली कॉलेजमध्ये आता जस्ट आपण एंटर होणार आहे. प्रथमेशचा मित्र पण भेटलेला आहे. मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये एंटर झालेलो आहे आणि कॉलेजचा इंटरफेस बघू शकता तुम्ही किंवा किती पोरं आलेले आहेत. कॉलेजमध्ये खूपच गर्दी आहे. रजिस्ट्रेशन करून तिथे रजिस्ट्रेशनचं नाही आहे, डायरेक्ट रेस्टॉरंट आपले रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी गर्दी. कॉलेजमध्ये आलो आणि आपले मित्र वगैरे पण भेटले. आपण सांगू शकता आपण कुठून आलात? आम्ही पुण्यावरून आलेलो आहे दादा. हा, कुठून आलात? रामनगी. रजिस्ट्रेशन वगैरे झालं आणि आपण चाललो आता सेमिनार हॉलकडे. माऊली कॉलेजचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल. कॉलेजने एकदम रोजगार मिळवण्यासाठी एकदम जबरदस्त अशी तयारी केली आहे. मरीनला टाकलं ना ट्राय करत नाही जोपर्यंत आपण एक्सटर्नल कोर्स त्याला सर्व मुलं वगैरे बसले. थोड्याच वेळामध्ये इनॉग्रेशन चालू होणार आहे. इनॉग्रेशन झाल्यानंतर कंपनीचे रजिस्ट्रेशन पण चालू झाले. कंपनीच्या ऍप्टिट्यूड टेस्ट साठी खूपच गर्दी आहे. सेकंड राऊंड इंटरव्ह्यूचा आहे. इंटरव्ह्यू साठी एवढी गर्दी नाही आहे. इंटरव्ह्यू झालेला आहे आणि प्रथमेश सरचं म्हणणं बा काय आहे हे केलं सुरू कर. या ठिकाणी आज माऊली कॉलेजला आलेला आहे. आपण इथं इंटरव्ह्यू दिलेले आहेत 3-4 कंपन्यांचे. त्या ठिकाणी सगळ्यात बेस्ट आपल्याला एक इंटरव्ह्यू वाटला, तो होता आपल्या भारत फोर्सचा. कारण की त्यात बसूच शकलो नाही आपण, ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हतं. मग आम्ही इथं दुर्दैवाने या फोर्स मोटरचा दिला. तिथे आपलं 3 लाख सिलेक्शन झालेलं आहे. 3 लाखाचं पॅकेज. आणि अजून सदर नाही आहे करायची, पण तरी पाहू आता करायचं की नाही ते जुलै महिन्यामध्ये करायचं. ठीक आहे, थँक्यू. नो वल्गर काय आगाऊ शब्द नाही आले पाहिजे. तर आमची जिरली इथं आल्याबद्दल, शिंदेची अभिनंदन. इथं आल्याबद्दल, टाइमपास झाल्याबद्दल खूप धन्यवाद. गजानबारचे दर्शन होती ना आता खूप संध्याकाळी आणि जोरात टिफिन जोरात जिरली आमची. किंवा बिनपगारी फुलेधिकारी दंगल पेटले की चालली घरी. आता आम्हाला समजलं इथं आमची जिरलेली आहे पूर्णचता. आम्हाला समजलं की आमची लायकी आहे, पण कंपनी काही आपल्या लेवलची भेटून नाही राहिली. त्याचा अर्थ कंपनी आम्हाला अफोर्ड नाही करू शकत.
तर आता संचालक येतात शिंदे, आता त्यांची कंपनी उघडणार आहेत ते शिंदे प्रायव्हेट लिमिटेड. त्यांच्यामध्ये फक्त बेरोजगारच घेतले जातील, ते बिन अशा प्रकारचे बेरोजगार घेतले जातील की ते फक्त बेरोजगारीच पण करू शकतात, बाकी काहीच नाही. बिलकुल कंपनी डायरेक्ट डुबणार आहे. तर शेअर्स काही घेऊ नका तुम्ही. तेवढे बोलून मी माझे 4-5 शब्द संपवतो. समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. का बेकार गेला, पैसे देतात ते काही खरं नाही आहे इथं. आणि जास्त मागणी की टेबल खाली बोलवता. हो जॉर्ज, आज आमच्या माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. तरी माझे सर्व आता डिप्लोमाचे जुने मित्र बऱ्याच दुरून इथे आलेले आहेत. बरेच मित्र आलेले आहेत, काही कुठून बाहेर गावून आलेले आहेत. सर्वांनी आता या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतलेला आहे. लवकर आपल्याला या रोजगार मेळाव्याचा रिझल्ट समजणार आहे. तर मी इथे माझे मित्र आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि खूप बरे वाटले. थँक्यू. आपल्या सर्व मित्रांचा माऊली कॉलेज मधला रोजगार मेळावा झालेला आहे आणि आपण आपले सगळे मित्र आता चाललो आहे मंदिरामध्ये. मेरे जो उमर के माऊली वाटर पार्क चालतंय 700 रुपयाला सगळे मित्र इथं स्वस्तांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आपण जाणार आता मंदिरामध्ये. गाडीमध्ये काही जेवढी गर्दी नाहीये. आता मंदिरामध्ये आराम, आपण सकाळीच दर्शन केलेलं आहे आणि आपण डायरेक्ट आता जेवण करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की दुपारच्या वेळी मंदिराच्या रोडने किती गर्दी येतात. पण आणि आपले सगळे मित्र जात आहे जेवण बारीकडे आणि जेवण बारीकडे तरी गर्दी आहे म्हणा थोडीशी. आपल्याला दिसतंय मित्रांनो की जेवण बारीमध्ये खूपच गर्दी आहे. मित्र हरिओमला खूपच भूक लागली वाटतं, एकदम तो घाईमध्ये तळमळ करत आहे. मित्र जय चालू खूप थकला होता, तर तो एकदम बसत चालत आहे. फायनली मित्रांनो आपल्याला जेवण भेटलेलं आहे आणि आपल्या सर्व मित्रांचं जेवण वगैरे करणार आहे. आपलं जेवण वगैरे झालं आणि आपण चाललो रेल्वे स्टेशन कडे. नमस्कार गाईज, आपण निघालेलो आहे. आपली ट्रेन जरा लवकर आलेली आहे, तर आपण लवकर जात आहे एकदम. रेल्वे स्टेशनवर आल्यावर आपले मित्र आपल्याला परत भेटले. ट्रेन मध्ये बसल्यावर आपल्याला आणि आपल्या सगळ्या मित्रांना जागा पण भेटली. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती? आणि आपण चाललो अमरावती रिटर्न. तोपर्यंत जय श्रीराम. ब्रह्मांड नायक